छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 28 मार्चला शिर्डीत श्री साईंच्या मध्यान्ह उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात तसेच संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे हे उपस्थित होते. आज शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी इथं आलो आणि मी नेहमीच येतो आणि नेहमीच दर्शनाचा लाभ घेत असतो. ट्रस्टच्या वतीनं अतिशय सर्वच भाविकांची या ठिकाणी अतिशय चांगली सेवा, भाविकांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा या इथं केलेल्या असतात, नेहमीच असतात आणि त्याच्यामधलं सातत्य ट्रस्टनं कायम ठेवलेलं आहे. ट्रस्टचे मान्य CEO साहेब, त्यांचे सर्व सहकारी हे येणाऱ्या सर्व भाविकांचं अतिशय बारकाईनं लक्ष देऊन त्यांना कुठली अडचण होणार नाही, कुठल्याही समस्येला तोंड द्यायला लागणार नाही, ह्याचं लक्ष ट्रस्टच्या माध्यमातून ठेवलं जात असतं. आणि अतिशय चांगलं यावर्षी येणाऱ्या भाविकांना आत्ता जे मला कळालं आहे की रामनवमीच्या ह्यानं ज्या पालख्या येतात तर त्यांना एक कीर्तनाची इथं सोय करण्यात आली होती. आणि एवढ्या उन्हाळ्यात पायी हे सर्व भाविक पालख्या घेऊन चालत येत असतात, तर त्यांच्यासाठी इथूनसुद्धा बरंच दूरपर्यंत पाण्याची सोयसुद्धा ट्रस्टच्या वतीनं ठेवण्यात आली होती. नक्कीच असेच उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून, देवस्थानच्या माध्यमातून सुरू आहेत आणि सुरू राहतीलच, त्याबद्दल काय शंका नाही. परत एकदा या ठिकाणी आल्यानंतर साईबाबांचा आशीर्वाद हा घेऊन माझ्या पुढच्या सर्व माझी कामं किंवा ज्या माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच हा आशीर्वाद फार महत्त्वाचा आणि मोलाचा मला असतो आणि तो आज घेऊन इथून मी पुढे निघत आहे. मी ट्रस्टचं परत एकदा आभार मानतो, त्यांनी इथं माझा सत्कार केला त्याबद्दल. धन्यवाद.